महाराष्ट्र सध्या 1689 ते 1707 या 18 वर्षाच्या काळात जगत आहे असं वाटतं. 1689ला शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांचा औरंगजेबानी हाल करून त्यांना मारून टाकलं. तर 1707 म्हणजे 18 वर्षांनी 1707ला औरंगजेबाचा मृत्यू झाला, ज्याची कबर खुलताबादला आहे. आता विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जे काही संघ परिवाराचे स्लीपर सेल आहेत, ती कबर तोडा हीच मागणी करत आहेत. म्हणजे 2025 आलेला आहे, आपण मात्र मेंटली अजूनही या 18 वर्षाच्या काळातच आहोत. आज व्हॉट्सअप युगात आलेलो आहोत, चंद्रावर मंगळावर पोचलेलो आहोत, तरी मेंटली आपण त्या 18 वर्षाच्या काळातच आहोत. एक प्रकारे पूर्णपणे मध्ययुगीन कालखंडात वावरतो आहे की काय, आणि पूर्ण राज्याला त्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या, धार्मिक विभाजन निर्माण करणाऱ्या भागाकडे घेऊन चाललो आहे की काय असं वाटतंय. आणि हे सगळं संघ परिवाराला पाहिजे आहे, कारण हे केलं तरच आता राम मंदिर विषय संपल्यामुळे त्यांना पुन्हा धार्मिक तेढ हा विषय सुरू ठेवता येईल आणि त्याद्वारे सत्तेवर येणं सुरू राहील, यासाठी ती ही मागणी करत आहेत. अशा प्रकारच्या विचित्र मागण्या त्याच्याहून पलीकडच्या केलेल्या आहेत. भाजपचे किंवा ज्यांना आपण म्हणू संघाचे स्लीपर सेल, काही स्लीपर व्यक्ती असतात एक प्रकारे त्या संघ परिवाराला अभिप्रेत अशा काही गोष्टी बोलतात. त्यातलंच एक म्हणजे नथुराम गोडसे हा देशभक्त होता. एक दिवशी एका डिबेटमध्ये मला हे विचारण्यात आलेलं होतं. प्रश्न हा आहे की तो देशभक्त होता की नाही याच्याशी माझा संबंध येत नाही. त्यांनी एका महात्म्याचा खून केला. कोणाचाही खून केला. खून हाच मुळात क्राईम आहे. आणि त्यांनी महात्मा गांधीचा खून केला. याला इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यामुळे तो देशभक्त होता की नाही, मग त्यांनी गांधींचा खूनच केला, तो वध नव्हता, यालाही महत्त्व आहे. मला असं वाटतं अशा प्रकारच्या स्लीपर सेलद्वारे एक प्रकारे विषयाला कलाटणी देणं आणि आपल्या चुका लपवणं हा एक संघ परिवाराचा प्रयत्न आहे आणि तोच ते करत आहेत. आणि त्याचबरोबर आता सुद्धा त्यांना धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. आपण आपली मतं द्या.